गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण चॅप्टर 3 मधला पार्ट 5 वाचणार आहोत. यासाठी किती वेळ लागतो असं जनरली लोक विचारतात की एखादी गोष्ट आपण जर ठरवली आणि त्याला सत्यात येण्यासाठी किती वेळ लागेल. तर त्यासाठी जो विटाल म्हणतात, लोक आणखी एक प्रश्न जरूर विचारतात, ती कार, ती व्यक्ती, ते पैसे प्रकट होण्यासाठी किती वेळ लागेल. अशी कोणतीही नियमावली नाही की एखादी गोष्ट सत्यात येण्यासाठी किती वेळ लागेल. तर हे कशावर अवलंबून आहे. तर हे अवलंबून आहे की तुमच्या आणि वैश्विक शक्तीमध्ये किती कोऑर्डिनेशन आहे, किती एकरूप आहे, तुमच्यामध्ये किती एकरूपता आहे, याच्यावरून त्याला किती वेळ लागेल हे आपण डिसाईड करू शकतो. वेळ हा केवळ एक भ्रम आहे असं कोण म्हणतं, लेखक म्हणतात. वेळ हा केवळ एक भ्रम आहे. त्याच्यामुळे त्याला किती वेळ लागेल, तुमची आणि तुमच्या ब्रह्मांडाशी तुमची फ्रिक्वेन्सी किती एकरूप झालेली आहे त्याच्यावरून आपण त्याच्यावर हे डिपेंडेंट आहे की किती फास्ट किंवा किती वेळ लागेल. खरं म्हणजे वैश्विक शक्तीनं तुमची इच्छित गोष्ट अस्तित्वात आणण्यासाठी जरासुद्धा वेळ लागत नाही. जो काही उशीर जाणवतो तो तुम्हीच केलेला उशीर असतो. विश्वास ठेवण्यात, जाणण्यात किंवा ती गोष्ट तुमच्या जीवनात आजीच आहे असा अनुभवण्यात. म्हणजे एकंदरीत लेखक का म्हणतात की त्याला वेळ विश्वासाठी जरासुद्धा टाईम लागत नाही. पण हे कशावर अवलंबून आहे की तुम्ही त्याच्यावरती किती विश्वास ठेवता, किती तो अनुभवता, याच्यावरती ती गोष्ट अवलंबून आहे. बॉब डायल म्हणतात, एखाद्या सूक्ष्म लहान गोष्टीला आकर्षित करण्या इतकंच ते ब्रह्मांडासाठी सोपं आहे. वैश्विक शक्ती हे सर्व अगदी सहज पार पाडतात. शून्य परिश्रम. गवत वाढतं तेव्हा त्याला नाही ना परिश्रम करावं लागत, ते सहज नैसर्गिकरित्या वाढतं. ही तर महान ईश्वरी योजना आहे. सर्व काही निर्भर आहे ती फक्त एकाच गोष्टीवरती, तुमच्या मनात काय चाललं आहे यावर आपणच म्हणतो ही गोष्ट खूप मोठी आहे. ही गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण मित्रांनो, बॉब डॉयल म्हणतात की याच्यासाठी किती वेळ लागेल, ब्रह्मांडासाठी हे क्षणिक आहे. ब्रह्मांड आणि तुमचं जर कोऑर्डिनेशन असेल तर क्षणासुद्धा तुमच्या जीवनात ते अस्तित्वात येऊ शकतं. एका $1 अस्तित्वात आणणं जितकं सोपं आहे तितकंच $10 लाख आणण्यासाठी तेवढंच सोपं आहे. पण तुम्ही त्याच्यावरती किती विश्वास ठेवता, तुम्ही किती त्याच्यावरती प्रयत्न करता, याच्यावर किती प्रयत्न करता त्या गोष्टीला अस्तित्व आणण्यासाठी. काही जणांना छोट्या छोट्या गोष्टी मिळवणं सोपं वाटतं. काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टी मिळवणं सोपं असतं. म्हणूनच आम्ही कधी असंही सांगतो की अगदी लहान सहान गोष्टीपासून सुरुवात करा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात करू शकतो. उदाहरणार्थ, एका कप ऑफ कॉफीपासून आज 1 कप कॉफी आकर्षित करण्याची भावना, इच्छा मनात ठेवा आणि ती बघा कसं अस्तित्वात येते की नाही येत. बॉब प्रॉक्टर म्हणतात, एखाद्या जुन्या मित्राशी आपण गप्पा मारत आहोत असं चित्र मनात आणा. असा मित्र ज्याला तुम्ही खूप दिवसात पाहिलं नाही किंवा भेटलाही नाही. पहा, कुणी ना कुणी तुमच्याशी त्या मित्राबद्दल बोलू लागेल. तुम्हाला त्या मित्राची खबरबात मिळेल. कदाचित तो मित्रच तुम्हाला फोन करेल किंवा त्या मित्राचा पत्र चिठ्ठी तुम्हाला येईल. म्हणजे एकंदरीत बॉब प्रॉक्टर काय म्हणतात की आपण एखाद्या मित्राशी खूप वर्षापासून बोललेलो नाही आणि तुमचा तो खूप जवळचा मित्र आहे, तर त्याच्याविषयी तुम्ही विचार करायला सुरुवात करा. त्याच्याविषयी विचार करा की तुम्ही भूतकाळामध्ये कसं सोबत राहायचो, कसं दिवस सोबत स्पेंड करायचो, याच्यावरती विचार करा. तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही बघा, नक्कीच कुणीतरी तुम्हाला त्याच्याविषयी बोलेल आणि तुमचा तो मित्र तुम्हाला कॉल करेल. डेव्हिड स्कर्मर म्हणतात, लोकांनी आश्चर्य वाटतं की मला नेहमी पार्किंगसाठी जागा कशी काय मिळते. रहस्य जाणून घेतल्यानंतर हे माझ्या बाबतीत नेहमीच घडत आले. मला हव्या त्या जागी मी कार पार्किंग केलेलं आहे असं चित्र मी कल्पनेत आणतो आणि 95% वेळा ती जागा मला मिळतेच. डेव्हिड स्कर्मर म्हणतात की लोकांना आश्चर्य वाटते की याला दररोज कसं काय कंपनीमध्ये जागा भेटते पार्किंगसाठी.
पण दुसरे लोक त्यासाठी झगडत असतात. पण स्कर्मर काय म्हणतात की ज्यावेळेस ते घरातून निघतात ते असा विचार करतात की मला ऑलरेडी कार पार्किंग भेटलेलं आहे आणि त्याच्याविषयी ते जाऊन कसं पार्क करतात याच्यावरती ते विचार करतात. तर नक्कीच त्याला 95% वेळेस त्यांना कार पार्किंगसाठी भेटलेले राहतात. आता तुम्हाला कदाचित कळेल की जो माणूस मनात म्हणतो मला नेहमी पार्किंगसाठी चांगली जागा मिळते, त्याला ती मिळतेच. जो माणूस म्हणतो की मी नशीबवान आहे, मला एकापाठोपाठ एक हव्या त्या गोष्टी मिळत जातात, म्हणूनच महान गोष्टींची अपेक्षा करा. असं करत गेल्यामुळं तुम्ही स्वतःच तुमचं जीवन इच्छेने रूप घडवता. तुम्हीच असाल तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तर मित्रांनो, आपण एखादा श्रीमंत व्यक्ती बघितला असेल की त्याच्याकडे भरपूर पैसा येतो. पैसा म्हणजे असा तो काम नाही करत राहतो तरी पण त्याकडे पैसा येत राहतो. का की त्याचे विचार त्याच्यावरती काम करत राहतात. तर मित्रांनो, चॅप्टर 3 मधल्या पार्ट 5 मध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे लेखकाने की तुम्ही त्याला वेळ किती लागेल. म्हणजे याचं पार्ट 5 मध्ये चॅप्टर 3 पार्ट 5 मध्ये लेखकाचं म्हणणं आहे की त्याचा वेळ किती लागेल आणि तुम्ही कसं त्या स्थितीत आणू शकता. त्यासाठी मित्रांनो, वेळ हा एक मिथ्या आहे. विश्वाला तुम्हाला तुमच्या गोष्टी आणून देण्यासाठी क्षणासुद्धा वेळ लागत नाही आहे. तुमचं आणि विश्वाचं किती एकानुरूप आहात तुम्ही, त्याच्यावरती त्या गोष्टी किती वेळेत अस्तित्वात येतील हे डिसाईड होतं. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुन्हा उद्या.